विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 5वी 6वी सैनिक स्कूल गणित या विषयाची लाईव्ह तासिक अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आपण संख्यावरील क्रिया बेरीज हा घटक अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS BTS, 5वी 6वी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 75 88 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. त्यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळेस सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजची तासिका ही आपली संख्यावरील क्रिया बेरीज हा घटक अभ्यासणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहूया. पहिला प्रश्न आहे की रिकामी चौकट वजा 118 बरोबर 40, तर रिकामी चौकटीच्या जागी कोणती संख्या असेल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण जर असं जर केलं, समजा हे रिकामी चौकट अधिक 2 बरोबर 5, तर ह्या रिकामी चौकट म्हणजे रिकामी चौकटीमध्ये 2 मिसळल्यावर 5 उरले, म्हणजे रिकामी चौकटीच्या जागी काय असेल हो, तर 3 असेल. तुम्ही सहज सांगचाल 3मध्ये हे 2 मिसळले की 5. मग हे 3 कसं आलं, तर काय करायचं, हे 2 इकडे घेऊन जायचं. बरोबरच्या पुढं गेलं काय होतं, हे रिकामी चौकट बरोबर हे 5, बरोबरच्या पुढचं 5 बरोबर जशाला तसं. मग हे इथं काय होतं, अधिक होतं 2, बरोबरच्या पुढं गेले की वजा, बरोबरच्या पुढं गेले की चिन्हामध्ये बदल होतो. इकडं अधिक असेल तिकडे जाऊन वजा होतं, इकडं वजा असेल तिकडे जाऊन अधिक होतं, इकडे गुणिले असेल तिकडे भागिले होतं. कुठं, तिकडं बरोबरच्या पुढं गेल्यावर. इकडे भागिले असेल तर बरोबरच्या पुढे जाऊन गुणिले होतं. आलं का लक्षात. मग काय येईल, हे रिकामी चौकट बरोबर 5मधून 2 गेले तर 3. तसंच आपल्याला हा प्रश्न याच पद्धतीने आपल्याला सोडवायचा आहे. तर पहा काय करावं लागेल आपल्याला, हे रिकामी चौकट वजा 118 बरोबर 40 बरोबर आहे. मग हे रिकामी चौकट बरोबर हे 40 जशाला तसं बरोबरच्या पुढचं. आता राहिलं काय, इथं बरोबरच्या इकडल्या बाजूला काय होतं, वजा 18. हे पुढे जाऊन काय होईल, हे वजा 118, पुढे जाऊन काय होईल, अधिक 118. बरोबरच्या पुढे गेले की चिन्ह बदलतं. काय होतं, वजा ऋणचं धन होतं म्हणजे वजाचं अधिक होतं, आणि गुणिलेचं भागिले होतं, भागिलेचं गुणिले होतं, अधिकचं वजा होतं, वजाचं अधिक होतं. बरोबर आहे. इथं वजा होतं अधिक झालं, इथं अधिक होतं इकडे जाऊन वजा झालं. मग रिकामी चौकट बरोबर आता काय करायला, दोघाची बेरीज करा. हे 0 1 असताना इथं 8 आहे, 0 आणि 8 8, हे 4 आणि 1 5 आणि 1 1, म्हणजे हे रिकामी चौकट बरोबर काय आलं तर 158. काय आलं, 158 हे उत्तर येईल. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. आलं का लक्षात. चला, शिकवलेलं आवडत असेल लाईक करत चला. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. आपल्या ग्रुपवर येणारी चाचणी दररोजच्या दररोज सोडवत चला, त्यामुळे तुमचा सराव होतो. चला, काल सुट्टी असून सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी चाचणी सोडवलेली नाही. चला, आता जवळपास सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपलेल्या आहेत. चाचण्या सोडवा, परीक्षेचा अभ्यास आपला संपलेला आहे. आता आपल्याला नवोदयला जोमाने कामाला लागायचं आहे. जास्तीत जास्त आपल्याला अभ्यास करायचा आहे. बरोबर आहे. पुढचा प्रश्न काय आहे, स्टार अधिक 11 अधिक 11 अधिक 11 बरोबर 60, तर स्टार बरोबर किती. पहा प्रश्न काय म्हणते माहिती आहे का, हे स्टार अधिक 11 अधिक 11 अधिक 11 बरोबर 60. तर काय करूया आपण माहिती आहे का, अगोदर हे स्टार सोडून जे बाकीचे संख्या येतात ह्यांच्यामध्ये काय अधिकचं चिन्ह आहे. मग ह्यांची बेरीज करू. स्टार अधिक 11 आणि 11 1 आणि 1 2 आणि 1 3, किंवा 11 त्रिक 33, 1 आणि 1 2 आणि 1 3 33 बरोबर 60.
मग आता स्टार बरोबर काय होईल, स्टार बरोबर बरोबरच्या पुढं काय 60 आहे. मग आता इथं अधिक 33 होतं, हे पुढं जाऊन काय होईल, अधिकचं पुढं जाऊन काय होईल वजा, हे वजा 33. मग स्टार बरोबर काय येईल, ह्या शून्यामधून 3 जाते का, जात नाही. इथला हातचा इथं घ्या 10 झाले, 10मधून 3 गेले 7 राहिले. इथला हातचा इथं गेल्यामुळे इथं राहिले 5, 5मधून 3 गेले 2. म्हणजे आपल्याला स्टार बरोबर काय मिळेल, तर स्टार बरोबर 27 हे उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 3. आलं का लक्षात, पर्याय क्रमांक 3 स्टार बरोबर 27 हे उत्तर असेल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न काय, स्टार -7 -7 -7 -7 बरोबर 7, तर स्टार बरोबर किती. प्रश्न काय पहा, स्टार -7 -7 -7 बरोबर 7. तर आपल्याला काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, आता हे ऋण 7 आहे, ऋण 7 आहे, ऋण 7 आहे, ऋण 7 आहे. म्हणजे बेरजेचा एक नियम आहे, का आहे, चिन्ह जर समान असेल तर बेरीज करावी व समान असलेले चिन्ह द्यावे. काय झालं याचा अर्थ, चिन्ह समान आहे ह्या सगळ्याचं, मग ह्याची बेरीज करा आणि समान असलेले चिन्ह, समान चिन्ह काय ऋण, मग हे स्टार बेरीज करा, हे 7 आणि हे 7 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, हे 28. तर ह्या बेरजेला कोणतं चिन्ह द्यायचं, समान असलेलं, समान चिन्ह काय ऋण, म्हणजे हे ऋण स्टार ऋण 28 आणि बरोबरच्या पुढं 7 जसे असतं तसं. मग स्टार बरोबरच्या पुढं काय 7. आता हे ऋण 28 आहे, हे बरोबरच्या पुढं जाऊन काय होईल, धन होईल, म्हणजे हे अधिक 28. मग स्टार बरोबर 27मध्ये 7मध्ये 28 मिसळलं तर किती होतं 35, किंवा 8 7 15ला 5, हातच्याला 1 2 आणि 1 3. स्टार बरोबर काय होईल, तर स्टार बरोबर 35. आलं का लक्षात, स्टार बरोबर 35. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पर्यायामध्ये आहे का, पर्याय क्रमांक 2 स्टार बरोबर 35. स्टारची किंमत काय असेल, 35 असेल. आलं, चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल स्क्रीन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, काय आहे पुढचा प्रश्न, 9860 अधिक 40 बरोबर किती. या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची, कुणाकुणाची, 9860 आणि 40ची बेरीज करायची, बरोबर आहे. करा बेरीज. मग बेरीज करत असताना काय करावं लागेल पहा, 9860 अधिक 40 हे एकक स्थानचा अंक एकक स्थानच्या अंकाच्या खाली, दशक स्थानचा अंक दशक स्थानाच्या खाली, म्हणजे हे काय होईल 0, 6 4 10ला 0, हातच्याला 1, 8 आणि 1 9, 9 8 9. आलं 9900. मग इथं बेरीज करू आपण. काय करा, हे 0 आणि 0 किती झाले 0, हे 6 आणि 4 दशक स्थानचा इथला अंक घ्या, दशक स्थानचा इथला 6 4 10ला 0, हातचा 1. आता शतक स्थान आहे का, इथं काहीच नाही, मग इथं काय 8 आहे, 8मध्ये 1 हातचा मिसळा 9 आणि हे हजार स्थानी इथंच आहे, इथं आहे का नाही, म्हणजे बेरीज काय आली तर 9900 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर 9900. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. आपला हा संख्यावरील क्रिया जो घटक आहे तो पण मोठा आहे, त्याच्यामध्ये उपघटक आहेत. उपघटक कोणते, काल तुम्हाला सांगितलेलं आहे, बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे, त्याच्यानंतर भागाकार आहे, पदावली आहे, हे उपघटक आहेत. आणि सरासरी आहे. नवोदयचा दुसऱ्या घटकामध्ये एवढे उपघटक जर आपण शिकल्याच्या नंतर आपल्याला नवोदयचा दुसरा घटक आपला पूर्ण होतो, संख्यावरील क्रिया म्हणजे 6 घटक. आलं का लक्षात. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न
4000 अधिक 320, 4000 अधिक 320 अधिक 320. काय नाही, सोपं आहे एकदम. फक्त आपल्याला काय करायचे, एकक स्थानच्या अंकाचे, इथल्या एकक स्थानच्या अंकाची आणि इथल्या एकक स्थानच्या, हे पहा, हे जर आपण उभी मांडणी केलं तर काय होईल, हे एकक स्थानच्या अंकाच्या खाली इथला एकक स्थानचा अंक काय 0. इथे हे दशक आहे, ह्याच्या खाली काय, इथं दशक स्थानी हे 2 आहे, इथं शतक स्थानी 0 आहे, इथं काय आहे शतक स्थानी 3 आहे, हजार स्थानी आहे का नाही, मग इथं काही नाही म्हणजे 0 द्या, नाही दिलं तरी चालतं. करा बेरीज, 0 2 3 4, 4320. पण विद्यार्थी मित्रांनो कसं आहे, आपल्याला उभ्या मांडणीपेक्षा आडव्या मांडणीने आपल्याला करणं खूप महत्त्वाचं आहे. गणित आपल्याला त्या पद्धतीने सराव करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की आपल्याला आडव्या मांडणीनंच केलं तर आपल्याला कसं आहे, आपण ज्या गोष्टीची तयारी करत आहोत, सैनिक स्कूल असेल, नवोदय असेल किंवा शिष्यवृत्ती स्कॉलरशिप, तर या परीक्षांना कसं असतं, कमी वेळामध्ये जास्त प्रश्न सोडवायचे असतात, वेळ कमी असतो. बरोबर आहे, तुम्ही पेपर सर्व सोडवचाल पण आपल्याला तो नवोदयचा पेपर 2च तासात सोडवायचे. बरोबर आहे का, वेळ आपल्याकडे कमी आहे, 80 प्रश्न आहेत, वेळ आहे 2 तास. मग काय करा, हे एकक स्थानचा अंक आणि हे एकक स्थानचा अंक, इथं काय 0 आहे, इथं बी काय 0 आहे. बरोबर आहे, हे 0. इथं दशक स्थानी काय आहे 0, इथं काय आहे 2, मग हे दशक स्थानचा 0 आणि 2 मिळून किती झाले 2. त्याच्यानंतर इथं शतक स्थानी काय आहे 0, इथं काय आहे 3, आणि हे 3 आणि 0 मिळून काय झाले 3. इथं हजार स्थानी 4 आहे, इथं काय आहे का नाही, म्हणजे उत्तर काय आलं 4320 हे उत्तर येईल. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. आपल्याला काय आहे, या ठिकाणी कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे असल्यामुळं आपण थोडंसं चॅट वाचन करत नाही. आपल्याला काय वेगवेगळ्या प्रकारचे जास्त प्रश्न या ठिकाणी अभ्यासावायचा आहे. आपल्याला ही अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत येत नाही. आपण सोप्याकडून अवघडाकडे जात आहोत. हे सोपं आहे, त्याच्याकडून आपल्याला काय करायचे, अवघड भागाकडे जायचं आहे. बरोबर आहे. चला, अशाच प्रकारचे येतात पण थोडंसं अवघड जास्त. आता हे आपल्याला काय दिलेलं आहे, बेरीज ही 7 अंकापर्यंतच्या संख्यांची बेरीज येते. आलं, इथं आपण 3 अंकी 4 अंकी घेतलेली आहे, तर आपल्याला ते पण शिकायचं आहे. परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात हे आपल्याला, हे सोपं आहे. सोप्याकडून आपण अवघडाकडे जाऊ. चला, आता इथं काय दिले, 707 अधिक 406 अधिक 305 बरोबर किती, बरोबर किती. तर पहा, 707 अधिक 406 अधिक 305 बरोबर किती. काय करा, इथला एकक स्थानचा अंक काय 5, इथं काय आहे 6, इथं काय आहे 7, तिघाची बेरीज करा. 5 आणि 6 किती झाले 11, 11 आणि 7 किती झाले 18, 18ला 8, हाचा किती आला 1. इथं दशक स्थानच्या डोक्यावर लिहा. दशक स्थानी इथं 0 आहे, त्याच्यामध्ये 1 मिसळा, हे 1, इथं 0 आहे, इथं 0 आहे, हे 1 आणि 0 1 आणि 1 0 किती झाले 1. हाचा काय आला का नाही. आता या ठिकाणी शतक स्थानी काय आहे 3 आहे, इथं 4 आहे, इथं 7 आहे, हे 3 आणि 4 7, 7 आणि 7 14. म्हणजे आपल्याला या ठिकाणी उत्तर काय आलं 1418 हे उत्तर असेल. आपलं उत्तर काय असेल 1418. चला, बऱ्याच जणांचे योग्य उत्तर येत आहे. छान. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा, 4 शतक अधिक 5 दशक. आता आपल्याला हे माहिती आहे, आपण शिकलोत स्थानिक किंमत, विस्तारित मांडणी. बरोबर आहे. शतक म्हणजे किती दादा 100, दशक म्हणजे किती 10. आता इथं काय म्हणले 4 शतक, हे 4 शतक अधिक 5 दशक. आता 1 शतक म्हणजे 100, बरोबर आहे, आणि 1 दशक म्हणजे 10. तर 4 शतक म्हणजे 400 किंवा 4 गुणिले शतक म्हणजे 100 अधिक 1 दशक म्हणजे 10, हे 5 गुणिले 10 किंवा 5 दशक म्हणजे 50. मग काय होईल 4 गुणिले 100 400 अधिक 10 5 50. बेरीज करा, हे 0 आणि हे 0 0,
हे 0 आणि 5 किती झाले 5 आणि हे 4ला 4 450. कधी कधी आपल्याला उत्तर काय असतं माहीत आहे का, पर्यायामध्ये 450 असंही असतं. आपण ह्याला 450ला 450 असंही म्हणतो. बरोबर आहे, आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला, लाईक शेअर अँड सबस्क्राईब. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 7 शतक अधिक 12 दशक अधिक 17 शतक. तर पहा, आत्ताच आपण पाहिलेलं आहे शतक म्हणजे 100. किती शतक? 7 शतक अधिक 12 दशक, दशक म्हणजे किती 10, अधिक 17 शतक. बरोबर आहे. मग आता 7 शतक म्हणजे 100, 7 गुणिले 100 अधिक 12 दशक म्हणजे 10 अधिक 17 शतक, शतक म्हणजे 100. करा गुणाकार. 7 शतक म्हणजे 700 अधिक 12 दशक म्हणजे 120 अधिक 17 शतक म्हणजे 1700. बरोबर आहे. मग बेरीज करा. हे 0 0 0 एकक स्थानचे अंक घेतले आपण, काय झालं 0. त्याच्यानंतर दशक स्थानचे अंक घ्या. 0 आणि 2 2 आणि 0 किती झाले 2 झाले. 0 आणि 2 2 आणि 0 2. त्याच्यानंतर शतक स्थानी इथं 7 आहे, हे 7. इथं काय 1 आहे, 7 आणि 1 8 आणि इथं किती आहे 7. 8 आणि 7 15, 15ला 5 हातचा 1 ह्याच्या डोक्यावर लिहा. हजार स्थानी काय इथं 1 1 आणि 1 2, बाकी हजार स्थानी कुठं आहे का नाही 2, म्हणजे 2520 हे आपलं उत्तर असेल. काय उत्तर असेल 2520. आलं का लक्षात? काय अवघड आहे का हो प्रश्न? काहीच अवघड नाही, एकदम सोपे प्रश्न आहेत. चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. चला, लाईव्ह तासिकेला तर विद्यार्थी भरपूर आहेत, लाईक मात्र खूप कमी आहेत. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न स्टार -10 बरोबर 10. तर स्टार बरोबर किती? तर स्टार बरोबर किती? आपल्याला काय केले, ह्या स्टारमधून 10 काढले, परत 10 काढले, परत 10 काढल्यावर 10 उरले. मग आपण आत्ताच पाहिलेलं आहे. काय पाहिलेलं आहे? बेरजेचा एक नियम आहे. काय आहे? चिन्ह जर समान असेल तर, चिन्ह समान, परत एक वेळा मी लिहून देतो, समान असेल तर बेरीज करावी, बेरीज करावी व येणाऱ्या उत्तरास समान असलेले चिन्ह द्यावे, समान असलेले चिन्ह द्यावे. पहा, या ठिकाणी काय दिलेलं आहे? स्टार -10 -10 बरोबर 10. आता आपला नियम काय म्हणतो? चिन्ह समान आहे का? हो गुरुजी, चिन्ह समान आहे. ह्याचंही ऋण आहे, ह्याचंही ऋण आहे, ह्याचंही ऋण आहे, किंवा ह्याचं वजा आहे, ह्याचं वजा आहे, ह्याचं वजा आहे. बरोबर आहे. मग आता काय म्हणते? चिन्ह समान असेल तर, समान आहे, काय करा? बेरीज करा. करा बेरीज. 10 आणि 10 20 आणि 10 30 केली बेरीज. पुढं काय म्हणते? येणाऱ्या उत्तरास समान असलेले चिन्ह द्या. हे उत्तर किती आलं? 30. ह्याला चिन्ह काय द्या म्हणते? समान. समान काय चिन्ह आहे? ऋण, म्हणजे हे ऋण 30 बरोबर 10 बरोबर 10. मग काय करा? स्टार बरोबर हे 10
हे ऋण 30 आहे, पुढं जाऊन काय होईल धन होईल हे, किंवा वजा 30 पुढं जाऊन त्यानं काय होईल अधिक 30 होईल. बरोबर आहे. मग स्टार बरोबर हे 30मध्ये 10 मिसळा काय होईल 40. 30मध्ये 10 मिसळलं 40. मग स्टारची काय किंमत आली तर स्टार बरोबर 40 हे उत्तर असेल. काय असेल स्टार बरोबर 40. आलं की लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. आलं की लक्षात. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. सोपे प्रश्न आहेत त्यामुळं मी थोडंसं चॅट वाचन करत नाही. थोडंसं घेऊ, जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव घेऊ आपण. सोपे आहेत प्रश्न. काय दिलेलं आहे या ठिकाणी म हे 12 खडी दिले. म अधिक 128 बरोबर 327. म्हणजे काय होते ह्या म मध्ये जर 128 मिसळलं तर उत्तर काय येऊ लागले 327. मग हे 327 उत्तर येण्यासाठी म ची किंमत किती आहे म्हणते. म्हणजे आपल्याला या ठिकाणी या म ची काय काढायची किंमत काढायची आहे. मग काय करावं लागेल हे म बरोबर 327. हे अधिक 128 आहे, अधिक 100 किती आहे 28 आहे. हे बरोबरच्या पुढं गेल्यावर काय होईल हो हे म बरोबरच्या पुढचं 327 घेतलं पण हे एक अधिक 128 राहिले घ्यायचं. मग हे बरोबरच्या पुढं गेल्यावर काय होते हे ना इकडे गेल्यावर वजा होते. हे अधिक होतं वजा 128. मग आता म ची किंमत काय येईल वजा बाकी करा. त्या एककमधून एकक वजा करा. 7मधून 8 जात नाही, इथला हातचा इथं घेतला 17. 17मधून 8 गेले किती राहिले 9 राहिले. इथला हातचा गेल्यामुळे इथं राहिला 1. 1मधून 2 जात नाही, इथला हातचा इथं घ्या 11 झाले. 11मधून 2 गेले किती राहिले 9 राहिले. इथं राहिले 2. 2मधून 1 गेला 1. 2मधून 1 गेला 1 राहिला. उत्तर काय आलं म ची किंमत काय असेल दादा तर म ची किंमत असेल 199. म ची किंमत काय असेल 199. आलं की लक्षात. काय अवघड आहे हो काहीच अवघड नाही. चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी 6128. 6128 अधिक 32 अधिक 917 बरोबर किती. आपल्याला बेरीज करायची कुणाची 6128 अधिक 32 अधिक 917 बरोबर किती. बेरीज करा. एकक स्थानी काय आहे 7 आहे, इथं काय आहे 2 आहे, इथं काय 8 आहे. मग हे 7 आणि 2 किती झाले 9. 9 आणि 8 किती झाले 17. 17ला 7 हातचा किती आला 1. या दशक स्थानच्या अंकाच्या डोक्यावर 1 लिहा. आता दशक स्थानी इथे 1 आहे आणि हातचा आहे किती झाले हे 2. इथं दशक स्थानी किती आहे 3 आणि इथं किती आहे 2. म्हणजे हे 1 आणि हातचा 1 2 आणि इथं दशक स्थानी 3 आहे. 2 आणि 3 5. 5 आणि इथं 2 आहे 7. हे 7. आता शतक स्थानी इथं 9 आहे, इथं काय आहे का नाही. बरोबर आहे. इथं शतकस्थानी काय 1 आहे. 9मध्ये 1 मिसळला 10. 10ला 0 हातचा 1. आता हजार स्थानी इथं काय आहे का नाही. इथं काय आहे का नाही. इथं आहे. मग ह्याच्या डोक्यावर 1 लिहा. हातचा 6 आणि 1 7. म्हणजे उत्तर काय असेल आपलं 7077 हे उत्तर असेल आपलं. उत्तर काय असेल 7077 हे उत्तर असेल. आलं की लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला बऱ्याच जणांचे योग्य उत्तर येत आहे. छान. पुढचा प्रश्न आपण घेऊ. पुढचा प्रश्न काय म्हणते आपल्यासाठी कोणत्या संख्येतून 540 वजा केल्यास बाकी 545 उरेल.
कोणत्या संख्येतून 540 वजा केल्यास बाकी 545 उरेल? आता संख्या कोणती आपल्याला माहिती आहे का? नाही. मग आपण जर असं लिहिलं, कोणतं? समजा ती संख्या आपण अ धरू, एक्स धरू, काय धरायचे ते धरा, कोणती बाराखडी धरा, अ धरा. ती संख्या कोणती? अ. समजा ती संख्या अ. मग ह्याची मांडणी करा. अ या संख्येतून कोणती संख्या? अ. अ या संख्येतून, हे अ या संख्येतून 540 वजा, म्हणजे अ वजा 540. जर वजा केलं तर उत्तर काय येईल म्हणतंय? 545. तर ती संख्या म्हणजे अ ची किंमत काढावी लागेल आपल्याला. बरोबर आहे? ती संख्या म्हणजे आपल्याला अ ची किंमत काढावी लागेल. आलं का लक्षात? तर मग अ बरोबर, हे अ बरोबर 545, बरोबरच्या पुढं बरोबर लिहिलं 545. हे इथं ऋण 545 आहे, वजा 545. बरोबरच्या पुढे जाऊन काय होईल? हे वजा 540 आहे, सॉरी वजा 540 आहे. बरोबरच्या पुढे जाऊन काय होईल? हे अधिक 540 होईल, अधिक 540. मग अ बरोबर, बेरीज करा, 5 आणि 0 5, एकक स्थानचे अंक घ्या. बेरीज किंवा वजाबाकी करताना एकक स्थानच्या अंका खाली एकक स्थानचा अंक आला पाहिजे, तरच ती बेरीज किंवा वजाबाकी योग्य येते उत्तर. 5 आणि 0 5. दशक स्थानी इथं 4 आहे, इथं 4 आहे. 4 आणि 4 किती झाले? 8. शतक स्थानी इथं 5 आहे, इथं 5 आहे. 5 आणि 5 काय झाले? 10. मग आपल्याला काय विचारले? ती संख्या कोणती? ती संख्या आपल्याला 545 उरेल. तर इथं प्रश्न अर्धवट, ती संख्या कोणती? मग ती संख्या कोणती? ती संख्या असेल 1085. 1085 मधून जर 540 वजा केलं तर 545 शिल्लक राहते. बरोबर आहे? आलं का लक्षात? काय अवघड आहे? काहीच अवघड नाही, एकदम सोपे प्रश्न आहेत. चला, बऱ्याच जणांचे योग्य उत्तर येत आहे. छान. ज्यांचं उत्तर येत आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लक्ष समोर द्या. महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक तासिका आपली महत्त्वाची आहे. काही विद्यार्थी काय करू लागलेत? काल सुट्टी होती, बरेचसे विद्यार्थी कमी उपस्थित होते. सुट्टी असले की झोपतात. तसं करू नका. आपल्याला प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. पहा, तर मी तर नोकरी लागली, मला अभ्यास करायची गरज आहे का? नाही. पण तुम्हाला अभ्यास करून नवोदयाला लागायचं आहे, तर काळजी तुम्हाला नाही, मला काळजी आहे. मी दररोजचं सुट्टी देतोय का? मी नाही. दररोजचं लाईव्ह तासिका आपली असतेच. मग तुम्ही काय करू लागला? काळजी करत नाही, झोपतात. काही जण सुट्टी आहे, मग त्यांचे आई वडील उठू लागले की नाही मम्मी सुट्टी आहे, मी आज उशिरा उठणार आहे, तास पुन्हा करतो. पुन्हा करणं होत नाही. लाईव्हमध्ये जेवढा आपण हे करतो तेवढा आपल्याला पुन्हा मजा येत नाही. बरोबर आहे? चला, पुढचा प्रश्न पहा. प्रश्न त्याच प्रकारचा आहे. काय? कोणत्या संख्येतून 1540 वजा केल्यास बाकी 45 उरेल म्हणते? कोणत्या संख्येतून 1540 वजा केल्यास बाकी 45 उरेल? तर मग आपण काय केलं तर मागच्या प्रश्नामध्ये ती संख्या बरोबर, ती संख्या माहिती होती का? कोणती संख्या माहीत होती का? नाही. ती संख्या बरोबर अ किंवा एक्स धरा, ब धरा, क धरा, ड धरा, काही धरा, अक्षर धरा, फक्त इंग्रजी अक्षर धरा किंवा मराठी अक्षर. आपण अ धरलं. बरोबर आहे? मग आपल्याला समीकरणाची मांडणी करायची. कोणत्या संख्येतून? ती समजा म्हणते बरं का आपण. समजा ती संख्या, समजायचं ती संख्या अ आहे. मग अ मधून ती संख्या अ, कोणती संख्या आहे? अ. याच्यातून 1540 वजा, हे वजा 1540 जर केलं तर बाकी किती राहील म्हणते? 45. बाकी किती राहील? 45. बरोबर आहे? मग अ बरोबर हे 45, बरोबरच्या पुढं हे वजा 1540 होतं, बरोबरच्या पुढं इकडे गेल्यावर काय होईल? हे अधिक होईल, अधिक 1540. मग अ ची किंमत काढा. अ बरोबर बेरीज करा. हे 5 आणि हे 0 किती झाले? 5 आणि 0 5. हे 4 आणि हे 4 किती झाले? 8. हे शतक स्थानी 5 आहे, इकडं काहीच नाही. इथं हजार स्थानी 1 आहे, इकडं
म्हणजे 1585 ही संख्या आहे. या संख्येतून 1540 जर वजा केलं तर 45 उरतात. म्हणजे ती संख्या कोणती आली? उत्तर काय असेल आपलं? ती संख्या बरोबर 1500. आपल्याला असं लिहायचं नसते, आपल्याला फक्त पर्याय शोधायचा आणि त्याचं वर्तुळ काळं करायचं आहे. तुम्हाला समजावं म्हणून मी लिहितोय. आपल्याला कसं असतं, एक उत्तरपत्रिका सेपरेट असते. हा प्रश्न किती आहे? 13वा. ह्याच्या पुढं काय असतं? हे 4 असे वर्तुळ असतात. नवोदयला हे ABCD असतात, बरोबर आहे. आणि स्कॉलरशिपसाठी काय असतं? हे 13वा प्रश्न. स्कॉलरशिपसाठी हे 1 2 3 4. नवोदयसाठी पर्यायाचे क्रमांक ABCD असतात. स्कॉलरशिपसाठी 1 2 3 4 असतात, बरोबर आहे. सैनिक स्कूलसाठी ABCDच असते. आता हे उत्तर आपल्याला कोणतं आहे? पर्याय 3 आहे किंवा C आहे नवोदयसाठी. त्याचा Cचा पर्याय वर्तुळ काळं करायचं असते किंवा 3 क्रमांकाचं हे वर्तुळ आपल्याला काय करावं लागते? काळं करावं लागते. आलं का लक्षात? अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी करावं लागते. तिथं असं एवढं लिहित बसायची गरज नाही. आपण पर्याय शोधायचा आणि त्याचं वर्तुळ काळं करायचं. पूर्ण काळं करायचं, थोडंसुद्धा ठेवायचं नाही. वर्तुळाच्या बाहेर येऊ द्यायचं नसतं. वर्तुळाच्या बाहेर आलं, उत्तर आपण पर्याय 3 लिहिले पण वर्तुळाच्या बाहेर आलं तरी त्याला काय करतात? चुकीचं समजतात. तुम्ही वर्तुळ योग्य रंगवलेलं नसल्यामुळे तुमच्या त्या प्रश्नाला गुण मिळत नाहीत. आलं? चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा. एक सायकल 9250 रुपयात घेतली, इतर खर्च 470 रुपये आला, तर सायकलची किंमत किती? तर सायकलची किंमत किती? आपल्याला या ठिकाणी काय करायचे? काय झालेलं आहे? एक सायकल आहे. ती सायकल 9250 रुपयाला घेतले, त्याला इतर खर्च आला 470 रुपये, तर सायकलची किंमत. म्हणजे काय असतं माहिती आहे का? तुम्ही दुकानात गेलात, दुकानदाराने सायकल तू किंमत सांगितली, काहीतरी तुम्ही कमी जास्त करून ती सायकल ठरवली. कितीला? 9250 रुपयाला. घेरची असेल समजा, महागाची सायकल. मग ते सायकल कशी असते? तिला घंटी नसते. तो विदाऊट घंटीचीच, म्हणजे विदाऊट घंटी, स्टँड नसतं तिला, सीट कवर नसतं, बरंचसं काही त्याला हे शोचं सामान नसतं. मग ते आपल्याला नंतर घेऊन टाकावं लागतं. आपल्याला स्टँड घेणं गरजेचंच आहे, त्याच्यानंतर घंटी घेणं गरजेचंच आहे, बरोबर आहे. सीट कवर घेतो. मग हे सगळं साहित्य घ्यायला त्या 470 रुपये लागले. तर मग आपल्याला सायकल एकूण कितीला पडली? म्हणजे ही सायकलची किंमत किती आहे? ही सायकलची किंमत, मूळ किंमत बरं का, मूळ किंमत, सायकलची मूळ किंमत किती म्हणते त्यानं? 9250. मग इतर साहित्य जे घेतले आपण त्याच्याकडून, इतर साहित्य, ते इतर साहित्य आपल्याला कितीला मिळाले? 470. आता 470 लिहिताना हे एकक स्थानचा 0 ह्याच्या एकक स्थानच्या अंकाच्या खालीच लिहा, ह्या दशक स्थानचा 7 ह्याच्या दशक स्थानच्या अंकाच्या खाली लिहा, शतक स्थानी 4 आहे ह्याच्या शतक स्थान अंक काय? 2 त्याच्या खाली लिहा आणि मग बेरीज करा. मग ही एकूण किंमत बरोबर काय होईल? बेरीज करा. 0 आणि 0 0, 7 आणि 5 12ला, 2 हातचा 1, 4 आणि 2 6 आणि 1 7, 9 9. इथं काहीच नाही म्हणजे काय करा? 0 घ्या, नाही घेतलं तर चालतं. म्हणजे 9720 रुपयाला आपल्याला ती सायकल मिळेल. कितीला मिळेल? दुकानातून आपण सर्व चांगली सायकल, सर्व हे साहित्य हे केलेलं घेतलं तर आपल्याला कितीला मिळेल? 9720 रुपयाला मिळेल. आलं का लक्षात? चला, ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न काय आहे? पावणे 24,000 अधिक 7,25,000. आता तुम्हाला काल मी लिहायला दिलं होतं 1,000पर्यंत शतकचे लिहा, 10,000पर्यंत 1,500, 1,500, 2,500, 2,25,000 असं 10,000पर्यंत लिहा आणि लाखाचे 10 लाखापर्यंत लिहा म्हणलं होतं. 1,25,000, 1,50,000, 2,50,000, 2,25,000, बरोबर आहे. मग आता त्याच्या आधारित आपल्याला काय करायचं? 24,000. आता हे 24,000 कसं लिहितात? हे बेरीज सोपी आहे पण हे आपल्याला लिहिता आलं की उत्तर येते. 24,000 म्हणजे 23,750.
पावणे 24,000 म्हणजे काय 23,750. त्याच्यानंतर पुढं काय म्हणते 7,25,000. 7,25,000. आता हे 7,25,000 म्हणजे कसं लिहितो आपण 7,000 आणि 1,000चा पावभाग म्हणजे हे 7,250. हे लिहिता येणं गरजेचं आहे आपल्याला. हे जर लिहिता आलं तर उत्तर आपलं काहीच अवघड नाही. मग बेरीज करा 23,750. त्याच्यानंतर हे लिहिता आल्याच्यानंतर एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक, शतकच्या खाली शतक हे लिहिता आलं पाहिजे आपल्याला. बरोबर आहे, हे लिहिता आलं पाहिजे. हे लिहून आता बेरीज करा. 0 5 आणि 5 10ला 0 हातचा 1, 7 आणि हातचा 1 8 आणि 2 10ला 0 हातचा 1, 7 आणि 3 10 आणि हातचा 1 11 हातचा 1 2 आणि 1 3. काय आलं 31,000 हे उत्तर येईल. उत्तर काय असेल 31,000 हे उत्तर असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घे. चला 31,000 हे उत्तर असेल. आलं लक्षात? चला छान, बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आले. छान. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न सोपा आहे प्रश्न. पुढचा पण असाच आहे. पावणे 21,000. पहा काय म्हणते, पावणे 21,000 अधिक पाऊण लाख अधिक 7,700. पहा 3 वेगवेगळे, हे हजाराचा आहे, हे लाखाचा आहे आणि हे शेकड्याचा आहे. काय म्हणते, पावणे 21,000. 21,000 पावणे 21,000 म्हणजे 20,750. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय म्हणते, पाऊण लाख. पाऊण लाख. पाऊण लाख म्हणजे काय करावं लागेल, लाखाचा पाऊण भाग, पाव भाग 25, अर्धा भाग 50. पाऊण लाख म्हणजे 75,000. पाऊण लाख म्हणजे 75,000. त्याच्यानंतर काय म्हणते, 7,700. सव्वा किती 700. 7,700 म्हणजे 725. 7,700 म्हणजे 725. आता ह्यांची बेरीज करा. अधिक अधिक दिले 5 0 0 5 2 0 आणि 5 किती झाले 7. 7 आणि 7 14ला 4 हातचा 1 5 आणि 1 6 7 आणि 2 9. काय आलं 96,475 हे उत्तर असेल. 96,475 हे उत्तर असेल. आलं लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक किती 19. काय आहे प्रश्न क्रमांक 19. 12,000 अधिक 1200 अधिक 12. 12,000 अधिक 1200 अधिक 12. पहा, किंवा आपल्याला आता मी हा प्रश्न कसा विचारतो, 12,000 हे का, हे 12,000 अधिक 1200 अधिक 12. हा प्रश्न आपल्याला कसा विचारला जातो पहा, तुम्हाला मी सांगतो. आधी बेरीज करू. हे 2 0 आणि 0 किती झाले 2. 1 आणि 0 1 आणि हे 1 1. इथं शतकस्थानी काय नाही, इथं आहे हे 2 आणि 0 काय झाले 2. हजारस्थानी 1 आहे, इथं 2 आहे. 2 आणि 1 3, 1 म्हणजे 13,212 हे उत्तर येते. आपल्याला हाच प्रश्न काय विचारते, 12,000 मागही घेतला होता मी, 1212 ही संख्या अंकात लिहा. त्या संख्येला अशा पद्धतीने लिहावं लागते. हे मग आपण काय करतो, 12,1212 असं लिहितो आणि पर्याय क्रमांक एकच उत्तर तेच असते. मग ही 12,000 झाली का 1212 एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 1,21,212 होते. मग हे चुकलं का आलं तर हे चुकलं. मग 12,000 हे आपण आता लिहिल्यासारखे हे 12,000 आपल्याला काय करावं लागते, थोडंसं त्याला
बेरीज करून घ्यावं लागते. 1200 हे 1200 आणि हे अधिक 12 म्हणजे त्याचं उत्तर काय येते, हे 13,212 वरी आपण बेरीज केलीच आहे. आलं का लक्षात. तुम्हाला कधी कधी काय विचारते, 13,13 ही संख्या अंकातली आहे. मग इथं काय होईल, हे 13,000 अधिक 1300 अधिक 13 करा बेरीज. 3 0 0 किती झाले 3, 1 0 0 1 इथं 3 आहे, इथं 0 आहे, हे 3 इथं 1300चं हे 1 आहे, 1 आणि 3 4 म्हणजे 14,313 आहे ते उत्तर. आलं का लक्षात. उगं 13,1313 म्हणजे 13 13 13 लिहायचं नाही, असं 13 ना मेरा गया, किसका भी नाही, 13 भी नाही, मेरा भी नाही, मग उत्तर चुकतंय. आलं का लक्षात. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. पुढचा प्रश्न 375 शतक, 375 शतक अधिक 45 दशक अधिक 402 एकक. 375 शतक हे 375 गुणिले शतक म्हणजे किती 100. आपल्याला माहिती आहे, आपण पाहिले मागच्या प्रश्नामध्ये, शतक म्हणजे 100, दशक म्हणजे, आणि पण ह्याच्यावर आपण एक विस्तारित खूप मोठा घटक आहे, हा 2-3 भाग घेतलेत आपण. एकक म्हणजे एक, संख्यांचे वाचन लेखन, 10 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन लेखन, बरोबर आहे. त्यानंतर विस्तारित मांडणी, अधिक 45 दशक म्हणजे 45 गुणिले 10 अधिक 402 एकक म्हणजे 402 गुणिले 1 करा बेरीज. 375 गुणिले 100 म्हणजे 375 2 0 अधिक 45 गुणिले 10 म्हणजे 450 शून्य जसं असतं. 375च्या पुढे हे 2 शून्य ठेवा, 45च्या पुढे 1 शून्य ठेवा, अधिक 402 गुणिले 1 म्हणजे 402. आता बेरीज करा. हे 2 0 0 किती झाले 2, हे 0 5 0 किती झाले 0 आणि 5 5 5 आणि 0 5. त्यानंतर हे 4 8 आणि 5 13ला 3 हातचा 1 7 आणि 1 8 3 3 38,352 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल 38,352. आलं लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या मित्रांना. लाईक शेअर आणि सबस्क्राईब. आलं लक्षात. चला या ठिकाणी आपण थांबूया, वेळ झालेली आहे. लाईक शेअर आणि सबस्क्राईब. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे. जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे लाईक झाले पाहिजेत. या ठिकाणी आपण थांबू.